नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। हिंदू घरांमध्ये देवघर हे अवश्य असते। जर हे देवघर वास्तुशास्त्राच्या नियमात असेल तर याचा शुभ प्रभाव आपल्या कुटुंबावर पडतो। घरातील देवघराची मांडणी ही दोषपूर्ण असल्यास त्या घरातील व्यक्तींना अनेक प्रकारच्या आर्थिक, मानसिक आणि अशांतीचा सामना करावा लागतो। आपण रोज सकाळी उठून देवाची आराधना करतो। जास्त करून लोकांना पूजेशी निगडित गोष्टी आणि विधीची योग्य माहिती नसते। तसेच धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की देव फक्त भक्तीचा भुकेला असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघराशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत। या छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास पूजेचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। रोजची पूजा करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात। काही नियम आहेत ते लक्षात असू द्यावेत। पूजेच्या साहित्यात काय असावे, तसेच पूजा करताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे, देवघर कसे असावे हे आपण आज बघूयात। पूजेसाठी पाण्याचा वापर करताना ते पाणी स्वच्छ आणि ताजे असावे। देवी देवतांना तिलक करण्याअगोदर नेहमी त्यांना अनामिका बोटानेच तिलक करावे, बाकी कुठल्याही बोटाने तिलक करू नये। पूजेत जर शंख ठेवत असाल तर या गोष्टीचे लक्ष ठेवायला पाहिजे की शंखाला पाण्यात बुडवून नव्हे तर शंखात पाणी भरून ठेवावे आणि पूजेनंतर या पाण्याला घरात शिंपडावे। असे केल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत होते। पूजा करताना दिव्याचे तोंड नेहमी पूर्व दिशेत असायला पाहिजे। दक्षिण दिशेकडे दिव्याचे तोंड असल्यास धनहानी होते। पूजेत जर नैवेद्य ठेवत असाल तर पाण्याचा चौकोर घेरा बनवून त्यावर नैवेद्य देवाच्या उजवीकडे ठेवायला पाहिजे। पूजा करताना कोणत्या दिशेला आपले मुख असावे? घरामध्ये पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल तर अत्यंत शुभ राहते। यासाठी देवघराचे द्वार पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे। हे शक्य नसेल तर पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला असल्यास शुभफळ प्राप्त होते। देवघराच्या जवळपास बाथरूम किंवा शौचालय नसावे। घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते। त्यामुळे अशा ठिकाणांपासून देवघर दूर ठेवावे। जर एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर तेथे थोडीशी एका व्यक्तीला बसता येईल एवढी तरी जागा मोकळी असावी। घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल। ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात। सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये। देवघरात मृतक आणि पूर्वजांचे फोटो लावू नयेत। पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे। देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे। पूजा झाल्यानंतर संपूर्ण घरात थोडा वेळ घंटी अवश्य वाजवावी। असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते। पूजेच्या साहित्य संबंधित काही गोष्टी। पूजेमध्ये शिळे, सुकलेले फूल, पान अर्पण करू नये। स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा। या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशीचे पान आणि गंगेचे पाणी कधीही शिळे मानले जात नाही। त्यामुळे त्यांचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो। इतर सामग्री ताजीच असावी। एखाद्या फुलाचा वास घेतला असेल किंवा ते खराब झाले असेल तर देवाला अर्पण करू नये। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
धन्यवाद.